नाही ना. हॅलो. राजा मुजरा, मान तालुक्यातनं केशव जाधव बोलतोय. हा. काय झालंय इथं मराठा म्हणजे शिर्के आमरण उपोषणाला बसलेत. आज 3रा दिवस आहे. मागणी आहे सातारा गॅजेट लागू करावं म्हणून. त्यावेळेस तुम्ही पण होता, तर मी म्हटलं माझ्याकडे आहे त्यांचा नंबर, राजांच्या कानावर घालतो म्हणून. तर बघूया समितीची मीटिंग व्हायला पाहिजे त्याला. हा 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 विखे साहेब अध्यक्ष आहेत हा आणि ते समितीला ते हे पण आहेत ना, ते रिटायर्ड जस्टिस. कारण राजेसाहेब कसं होतं, आम्ही एक पत्रकार म्हणून जबाबदार आहे. बाहेरच्या जिल्ह्यात असतं तर आता हे जिल्हा बी तुमचाच, गादी पण तुमची, आणि त्यावेळेस तुम्ही होता, तर ह्यातनं नाही साहेब ऐकून घ्या 2 मिनिटं. मी होतो, मी आहेच, मी काय नव्हतो नाही मला माहित नाही. पण तुम्ही लक्षात घ्या की गॅजेट लागू करायचं म्हणजे असं नुसतं पत्र काढायचा विषय नाहीये. आपल्याला ते गॅजेटचं सगळं हे करून ह्यांची जी समिती आहे, हायकोर्टचे जे रिटायर्ड जज नेमले, त्यांच्या समितीकडनं आपल्या म्हणजे त्याला ते कायदेशीर सगळं प्रोटेक्शन मिळतं. आता कसं हैदराबाद गॅजेट रद्द करण्यासाठी प्रयत्न झाला, कोर्टानं तो मान्य केला नाही. का मान्य केला नाही तर ते समितीनं सगळे हे करून ते आपले कोण रिटायर्ड जस्टिस होते मराठा याचे बसले मराठ्याचे रिटायर्ड जस्टिस कोण शिंदे साहेब हा न्यायमूर्ती शिंदे जे आहेत त्यांच्याकडनं ते आपले जे सगळ्या सूचना आहेत त्या करून आपल्याला ते प्रसिद्ध करायला लागतं. अशी ती प्रोसेस आहे आणि त्या बाबतीमध्ये चालू आहे सगळ्यांचं करण्याबद्दल. हे म्हणजे विखे पाटील साहेब आता समितीचे अध्यक्ष आहेत, मी सदस्य आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे विखे पाटील साहेब लवकर लावते. आता मध्ये काय झालं, पूरवीर पाऊस बिऊस ह्याच्यामुळं जरा सगळे त्या याच्यामध्ये होते, त्यामुळे ते थोडं लांबत गेलं. पण समितीची बैठक होईल आता लवकर झाली की त्याच्यातनं पुढं ते काही निर्णय म्हणजे जे करायचे ते होतील. चालतंय महाराज साहेब. परत एकदा मुजरा तुम्हाला, आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाही का अपेक्षा आहे तुमच्याकडून आम्हाला. हो चालतंय, धन्यवाद.